नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की आपण जो तनिषा भिसे यांच्या मृत्यूला कोण जबाबदार ह्याच्यावरनं आपण जे वेगळे वेगळे व्हिडिओ केले त्याच्यावरचा आज हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. कारण काल रात्री किंवा आज त्यांचा अहवाल आलेला आहे आणि त्या कशामुळे गेल्या याच्यावरचा तो हे आहे, म्हणजे दोष कोणाचा आहे. तर त्याच्यामध्ये अगदी पूर्णपणे असं म्हटलेलं आहे की डॉक्टर सुश्रुत घैसाच हे याच्यामध्ये दोषी नाही आहेत. हे अगदी पूर्णपणे व्यवस्थित म्हटलेलं आहे. आणि मी कायम म्हणत होतो की फक्त तुम्ही लता मंगेशकर हॉस्पिटलला टार्गेट करू नका. कसं असतं की कारचा आणि टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला, 4 चाकी गाडीचा आणि 2 चाकी गाडीचा ॲक्सिडेंट झाला, तर 2 चाकीवाला रॉंग साईडनी जरी आला आणखीन त्या 4 चाकीवर धडकला तरी लोक उठून 4 चाकीलाच हे करतात, कारण तो सॉफ्ट टार्गेट असतो. तसंच ह्या बाबतीत घडलेलं आहे. आता मी जे पहिल्यापासून म्हणत होतो की याच्यामध्ये दोषी कोण, तर माझ्या दृष्टीने सगळ्यात पहिल्यांदी दोषी याच्यामध्ये कुटुंबीय दोषी आहेत. त्यांचे पती पहिले दोषी आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे कुटुंबीय दोषी आहेत. आणि जे लोक त्यांच्याबरोबर तिथे बसून जे आत्ताच्या आत्ता किंवा आजच्या तारखेचं बोला, कालच्या तारखेचं बोला, असं माझ्या माहितीप्रमाणे त्या तनिषा वहिनींची नणंद हे बोलत होती. काय म्हणजे मागे तो अगदी एक सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ बघितला होता त्याच्यात तो कोणतरी म्हणलं होतं ॲट्रॉसिटीची केस घाला. का ॲट्रॉसिटीची केस का घाला? काय सुश्रुत घैसासने केलं होतं तुम्हाला? पहिली गोष्ट, त्या बिचाऱ्या तनिषा वहिनींना कॅन्सर असताना सुद्धा तुम्ही त्यांना गर्भधारण करायला मजबूर केलं. हा माझा अगदी खणखणीत माझं हा तुम्ही आरोप म्हणा किंवा काही म्हणा, तुम्ही त्यांना गर्भधारण करण्यासाठी मजबूर केलं. त्यांचा जीव धोक्यात आहे हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा घरच्यांनी त्यांना मजबूर केलं. पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे आणि तिथेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा पहिला तिथून सुरू होतो. तुम्हाला सांगून सुद्धा जेव्हा तुम्हाला माहिती होतं की दीनानाथ मंगेशकर IVF करणार नाही, तेव्हा तुम्ही गेलात इंदिरा सेंटरला गेलात, तिथे ट्रीटमेंट घेतली. तुम्ही मधल्या काळात 6-7 महिने तिथे गेला नाही गेलात हे माहीत नाही, पण जेव्हा इंदिरा सेंटरने हात वरती केले असतील तेव्हा 15 मार्चला तुम्ही तिथे आलात. 15 मार्चला दीनानाथ मंगेशकरमध्ये आल्यावर तुम्हाला परत 22 मार्चला बोलवलं होतं, तुम्ही गेला नाहीत. आणि 22 मार्चला तुम्ही इंदिरा IVF सेंटरला जाऊन तुम्ही ॲडमिट झालात परत. मग इंदिरा IVF सेंटरकडनं रेफरन्स लेटर का नाही आणलं तुम्ही? आणि तिथे आलात. सुश्रुत घैसास हा हुकमाचा ताबेदार आहे. हा तिथे नोकरी करतो दीनानाथ मंगेशकरमध्ये. आज तुम्ही त्याचा इतका प्रचंड मनोधैर्य खच्ची करून तुम्ही त्याला बदनाम केला. आज असं शिक्षण घ्यायला किती अभ्यास करावा लागतो, आणखीन काय काय झीज पडावी लागते याची कल्पना आहे का कोणाला? जे सांगतात त्याचं लायसन्स रद्द करा, जे सांगतात त्याच्यावर ॲक्शन घ्या. काय मला अमित गोरखे मोठे नेते आहेत आणि त्यांनी सांगावं, आणि त्यांनी तर CDR रिपोर्ट सगळ्या दिलेल्या आहेत गोष्टी. 22 तारखेला तुम्ही इंदिरा IVF सेंटरमध्ये गेलेला, हे लपून का ठेवलं तुम्ही? दुसरी गोष्ट, जेव्हा त्या एवढ्या सिरियस होत्या, म्हणजे तुम्ही म्हणतात सिरियस होत्या, पण जे आज रिपोर्टमध्ये आलेलं आहे की त्या चालत हॉस्पिटलमध्ये आल्या, त्यांना त्यावेळेस काही त्रास होत नव्हता. हे रिपोर्टमधलं आहे, माझं सांगत नाही आहे मी, हे रिपोर्टमध्ये आलेलं आहे. आणखीन जे आज सगळ्या चॅनल्सवर आहे त्याच्यावर सगळं आलेलं आहे. आणखीन तुम्ही सुश्रुत घैसासांनी तुम्हाला 2 वाजता बघितलं असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. हा रिपोर्ट सांगतोय. मग एवढं हे असताना तुम्ही त्या सुश्रुत घैसासनी 10 लाख रुपये काय त्याच्या घरी जात नव्हते, ते हॉस्पिटलचं आहे. तुम्ही काय काढायचं ते हॉस्पिटलवर करा, हॉस्पिटल सक्षम आहे तुमच्याशी भांडायला. आज सुश्रुत घैसासला कुठून धमक्या येत होत्या. का राजीनामा दिला सुश्रुत घैसासनी हे सुद्धा पोलिसांनी
काय म्हणतात त्याला शोधलं पाहिजे की सुश्रुत गैसासी राजीनामा का दिला, आणखीन त्याला पोलीस संरक्षण द्यायची वेळ का आली आज, कोण धमक्या देत आहे सुश्रुत गैसासला. जे राजकीय पक्ष आज कुठे आहेत, कुठे गेलेत सुप्रिया सुळे. आज एक तो सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून तुम्ही त्याला त्याच्या मागे कुठला समाज नाही तुमच्यासारखा म्हणून त्याला तुम्ही काय वाटेल ते तुम्ही करणार. मी तर सुश्रुत गैसासला सल्ला देईल, माझी ओळख नाही काय, माझे कधी भेट पण नाही, की त्यांनी ह्या सगळ्या लोकांवर आबरू नुकसानीचा दावा लावावा. हा झाला एक भाग दीनानाथ मंगेशकरपर्यंतचा. दीनानाथ मंगेशकर नंतर त्या गेल्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला ससूनमध्ये, त्यांना ससूनमध्ये नेलं. ससूनमध्ये नेऊन तिथे त्या ॲडमिट झाल्या, केलं नाही झाल्या नाहीत माहीत नाही, पण तिथून त्यांना तुम्ही सूर्या हॉस्पिटलमध्ये नेलं. का सूर्या हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि इंदिरा IVF सेंटरमध्ये जेव्हा ते 22पासून 28पर्यंत वगैरे होते, ते काय फुकट होते का तिथे, का तिथे 50% सवलतीमध्ये होते. तुम्ही सूर्या हॉस्पिटलला नेलं. सूर्या हॉस्पिटलचा सुद्धा रिपोर्ट आहे की जेव्हा त्यांना ॲडमिट केलं त्यावेळेस त्यांचं ब्लिडिंग होत नव्हतं. मग त्यांना तिथे तुम्ही ॲडमिट केलं, आणखीन मग तिथे ॲडमिट त्यावेळेस करण्यापेक्षा दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये का नाही केलं. आणि मला अमित गोरखेंना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आमदार आहात, तुम्ही तुमच्या आमदार निधीमधनं किंवा कुठूनही पैसे देऊ शकत होतात. तुम्ही एक कलेक्टरला फोन केला असता, आणखीन एक चॅरिटी कमिशनरला फोन करून सांगितलं असतं की दीनानाथ मंगेशकरच्या ऑफिसला CEO ला सांगा, 2 मिनिटात झालं असतं. म्हणजे खरोखर पैसे ते 100% त्यांनी ते, पण हे का नाही केलं त्यांनी, हे माहीत नव्हतं त्यांना. तुम्ही त्याच्यावर ॲक्शन घ्या म्हणून सांगतात तुम्ही कशा. आणि त्यांना एवढे सगळे डॉक्टर्स त्याच्यावर आज व्हिडिओ बनवत आहेत, सगळं काय करत आहेत. याच्यामध्ये त्या सिरियस होत्या तर त्यांना सूर्या हॉस्पिटलमध्ये जायचं दिलं, आणि सूर्या हॉस्पिटलने तरी कसं त्यांना ॲडमिट करून घेतलं. सूर्या हॉस्पिटलला माहीत नव्हतं ही केस एवढी हे आहे म्हणून. आणि सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरचं एक स्टेटमेंट आहे, काही 5-6 दिवसापूर्वीच्या याच्यावर मी बघितलेलं यूट्यूब चॅनलवर येते तिथे, की त्यांना कॅन्सर होता हे लपून ठेवलं होतं. का लपून ठेवलं तुम्ही. त्याच्यानंतर तिथे त्यांचं सिझरिंग झालं. सिझरिंग झाल्यानंतर त्यांना CPR दिला. CPR कधी देतात माणसाला, जेव्हा त्याचं हृदय बंद पडतं त्यावेळेस CPR देतात. म्हणजे खरा त्यांचा मृत्यू तिथेच झाला होता का. त्यांनी सांगितलं आमच्या ॲम्ब्युलन्समधनं आम्ही त्यांना तिथे नेलं. परत मणिपाल हॉस्पिटलची मला अजून एक हे आहे की मणिपाल हॉस्पिटलने पोस्टमॉर्टम का नाही केलं. का मणिपाल हॉस्पिटलवर कुठलं पॉलिटिकल प्रेशर होतं का पोस्टमॉर्टम न करण्याचं. कुठलं पॉलिटिकल प्रेशर होतं का कुठलं सोशल प्रेशर होतं. कोणाला याच्यामधनं कोणाला लपवायचं आहे, कोणाचं पाप झाकायचं आहे. आज त्या 2 मुली बिचाऱ्या मातृत्वाला मातेला हे झालेल्या आहेत. मला 2च लोकांचं सगळ्यात जास्ती वाईट वाटतं. एक म्हणजे सौ तनिषा वहिनी, त्या बिचाऱ्या त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत मातृत्व हे करण्यासाठी म्हणून, आणि इथेच सदोष मनुष्यवध होतो का म्हणून त्यांच्यावर हे केलं. त्यांचे आईवडील कुठे दिसत नाहीत. त्यांच्या आईवडिलांचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि तुम्ही तुमचं हे करण्यासाठी तुम्ही सुश्रुत गैसासला तुम्ही फाशीवर देतात. ते कुठे पळून जातील. अरे पळून जाणाऱ्यातला नाही, एवढा शिकलेला माणूस आहे तो काय पळून जाण्यासाठी तिथे एवढा शिकलाय का. त्यांच्याकडे IVF केलं नाही म्हणून सूड. गैसास अशातले नाही आहेत. मी पुढे काही बोललो तर ते जातीवर जाईल म्हणून मला ते बोलायचं नाही, कारण याला मला तो रंग द्यायचा नाही आहे. पण हे आपलं पाप झाकण्यासाठी म्हणून सॉफ्ट आहे. कारण सूर्या हॉस्पिटलमधली लोक पण तेवढीच तुमच्या एवढी हे तुम्हाला उत्तरं द्यायला.
आज हे यांना एक हे आहे, इंटेलेक्च्युअल लेवल आहे यांना. आणि चक्क तुम्ही त्यांच्यावर असे आरोप करतात. ट्रीटमेंट घ्यायची नव्हती तुम्ही त्यांच्याकडे, घैसासांकडे. आणि मी तर म्हणतो, अमित गोरखे म्हणतात ना की सुश्रुत घैसास आणखीन यांचे CDR काढा, तर काढाच त्यांचे CDR. होऊच देत दूध का दूध, पाणी का पाणी. तुम्हाला अशा बाया मारण्याचा अधिकार नाही. आज बिचारी ती तनिषा वहिनी हकनाक गेली, त्या 2 मुली हे झाल्यात, त्या मुलींची उद्या जबाबदारी घेणार कोण? मागच्याही व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं ना, आजही मी ते रिपीट करतो. उद्या या काय म्हणतात त्याला, भिसे बहिणींच्या नवऱ्याने समजा दुसरं लग्न केलं, तर ती बाई एवढं जेवढी काळजीपूर्वक सांभाळायला पाहिजे होती तेवढी काळजीपूर्वक सांभाळणार आहे? सांभाळलं तर उत्तम आहे, तर त्यांचं कौतुक आहे, त्यांचं स्वागत आहे. पण आज जे सुप्रिया सुळेंसारखी जी लोक तिथे हे होते, ज्यांनी स्टेटमेंट्स केलेले आहेत, असे कशासाठी? दीनानाथ मंगेशकरवर तुम्हाला 3-4 तास तिथे OPDमध्ये ते ॲडमिट केलं नव्हतं त्यांना. आता त्याच्यावर सुद्धा तो इन्व्हेस्टिगेशन करून ते अहवाल येईलच. पण सुश्रुत घैसासचा बळी हा बळी देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर दाखलच झाला पाहिजे. इंदिरा IVF सेंटरनी का तिथून तुम्ही बाहेर पडलात हे कळलंच पाहिजे लोकांना. हा खरं म्हणजे मला व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण बनवायला भाग पाडलेला आहे. आज सुश्रुत घैसासच्या मागे मोठी पुण्याई आहे. त्यांनी अशी मारली असती लोक, तर घैसास हॉस्पिटल एवढं चाललं नसतं कधी, किंवा त्यांना कोणी विचारलं नसतं. आज मेरिटवर सगळीकडे शिकलेले आहेत ती लोक. लंडनला जाऊन कमी पैसे लागतात का? आणि रेशन कार्ड वगैरे याच्यावर तर नंतर बोलू आपण, त्याच्यावर आत्ता काय आज बोलायची मला हे नाही आहे. पण मला फक्त एवढंच आहे की इंदिरा IVF सेंटरला तुम्ही रेशन कार्ड आणखीन 50% सवलती घेतल्या होत्या. मणिपालला तुम्हाला सवलती मिळाल्या होत्या. सवलतीचं बाई माझं तर म्हणणं फुकट करायलाही काही हरकत नाही आहे. पण तुम्ही तुमचं पाप झाकण्यासाठी त्या सुश्रुत घैसासचा बळी देत होतात. ते होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. आज एवढंच. धन्यवाद.